जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आलीय। अवघ्या 3.5 ते 4 वर्षांच्या निरागस चिमुकलीवर 65 वर्षीय विकृत व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झालीय। शुक्रवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास ही भयंकर घटना घडली। घरासमोर निष्पापपणे खेळत असलेल्या चिमुकलीला आरोपीने फूस लावून गोठ्यात नेले। तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार केला आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दगडाने ठेचून तिचा जीव घेतला। इतक्यावरच थांबला नाही तर या नराधामाने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हा गुन्हा उघडकीस येऊ नये। दरम्यान बराच वेळ होऊनही मुलगी घरी न परतल्याने कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला। त्यांनी परिसरात आर्तपणे शोधाशोध सुरू केली आणि शेवटी गोठ्यात हा अंगावर काटा आणणारा प्रकार उघडकीस आला। या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण पसरलं। पोलिसांनी तात्काळ हालचाल करत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि अवघ्या 1.5 तासात आरोपीला अटक करण्यात यश मिळवलं। या घटनेनंतर नसरापूर गावात संतापाची लाट उसळली आहे। संतप्त ग्रामस्थ रस्त्यावर उतरले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी करत आहेत। दरम्यान या आरोपीचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे। भोर पोलीस स्टेशनमध्ये 1998 साली गुन्हा क्रमांक 166/1998 अंतर्गत भादवी कलम 354 आणि 452 नुसार गुन्हा दाखल होता। त्यानंतर 2015 साली राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 155/2015 अंतर्गत भादवी 354 तसेच पोस्को कायद्याच्या कलम 8 आणि 10 अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवण्यात आला होता। आणि आता 2026 मध्येही त्याच्यावर पुन्हा राजगड पोलीस स्टेशनमध्ये पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। म्हणजेच वारंवार गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या या आरोपीवर वेळेत कठोर कारवाई का झाली नाही, असा गंभीर सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत। या अमानुष घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। प्रशासनाने आता तरी कठोर पावले उचलून अशा विकृत प्रवृत्तीला आळा घालावा, अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।